जय शिवराय, जय भीम भावना बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा जो व्हिडिओ आहे आपण 14 एप्रिल कमिंग सूनवरती स्टेटस क्रिएट करणार आहोत। आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल आणि असा स्टेटस तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला समजेल की आपला स्टेटस कसा बनवायचा आहे। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथनं ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही इथं व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। आणि जे मी काइन मास्टर यूज करतो ते पण इथं टेलिग्रामवरती अपलोड केलेलं आहे, ते पण तुम्ही इथनं डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्हाला इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे, ठीक आहे। तर नक्की फॉलो करा आणि मेसेज करा। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट, अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही, तुम्हाला खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून फक्त सबस्क्राईब करून टाकायचे। तर चला जरा वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 1.1 हा 3 नंबरचा रिसोर्स सिलेक्ट करायचा आहे। रिसोर्स सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला एक PNG मिळून जाईल। सगळ्यात पहिले तुम्हाला एक इमेज ॲड करावं लागेल, ती इमेजेस आपण सगळ्यात पहिले ॲड करून घेऊया। तर बघू शकता 14 एप्रिलला लवकरच ही PNG आपल्याला सगळ्यात पहिले ॲड करायची आहे। ॲड केल्याच्यानंतर हिची जी ड्युरेशन थोडीशी पुढे घ्यायची, आपण करू काय ऑडिओ ॲड करून घेऊया। ऑडिओनुसार आपल्याला त्याला ॲड करायचं आहे। तिथं बघू शकता ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर जे आपण फोल्डरमध्ये तुमचा ऑडिओ असेल तिथनं आपल्याला ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे, तर थोडंसं ऐकून घेऊया। तर आपल्याला असं इथं यायचं आहे, बघू शकता। थोडंसं पुढे घेऊया, तर बघू शकता इथनं आपली बीट सुरुवात होती। झूम करून बघू शकता राईट, आणि इथनं आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। 6.4 पर्यंत यायचं आहे, समोरील पार्ट कट करायचा आहे। त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे। व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं खाली तुम्हाला रोटेटचा ऑप्शन दिसेल, बघू शकता इथं यावरती क्लिक करायचं आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे। आणि बॅक यायचं आहे, कैचीच्या साईडच्या ऑप्शनवर जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे परत, आणि इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर आपली जी याची हे आहे आपल्याला थोडंसं वेगळं रोटेट करायचं आहे, तर बघू शकता इथं रोटेटवरती यायचं आहे आणि आपण याला असं घुमून घेऊया आणखीन एकदा, ठीक आहे। बघू शकता अशा प्रकारे राहून द्यायचं आहे, ठीक आहे। ओके करायचं आहे। हे झाल्याच्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं पुढं यायचं आहे। इथं तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी ड्युरेशन आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायची, जशी मी ठेवतोय इतकी ठेवायची, ठीक आहे। एवढी ठेवल्याच्या नंतर करायचं काय, इथं तुम्हाला खाली फुल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून इथं ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथं वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर जे आपण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील बाबासाहेबांचे, ते फोटो तुम्हाला ॲड करायचे। आणि हे फोटो हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल, कारण की मी डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल देणार आहे, फोटो इमेजेस भेटणार नाही। तर फोटो तुम्हाला हवे असतील हेच तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा तुम्ही डायरेक्टली पण राहुल पटरे सर्च करून पण जॉईन होऊ शकता। तर मी इथनं काही इमेजेस आता ॲड करून घेतो। तर बघू शकता मी काही इमेजेस ॲड केलेले आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि हा खाल्ल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, कैचीच्या ऑप्शनवरती 2 सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा जो समोरील पार्ट आहे कट करायचा आहे। समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर आपल्याला इथं 1 नंबरच्या भीम जयंती लवकरच या PNGवरती क्लिक करायचं आहे। 1 नंबरच्या इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे। याच्यावरती केल्याच्यानंतर तुम्हाला बघू शकता हा वाला एक इफेक्ट आहे, हा डाउनलोड करावा लागेल
हा इफेक्ट तुम्हाला यामध्ये काइनमास्टरमध्ये ॲड करण्यासाठी हा काही काइनमास्टरमध्ये नाही आहे, तर हा बीट ॲप्लिकेशनमधून आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. आता तुम्ही बीट ॲप्लिकेशन डाउनलोड करा याच्यावरनं कायवरून प्ले स्टोअरवरनं, आणि त्यावरती तुम्हाला हा इफेक्ट डाउनलोड करावा लागेल. डायरेक्टली तिथं तुम्हाला काइनमास्टरचा लोगो दिसेल. काइनमास्टरच्या लोगोवरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली हा इफेक्ट इथं काइनमास्टरमध्ये ॲड होऊन जाईल. तर यावरती क्लिक करायचं आणि आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता हा वाला 4 नंबरचा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर इथं याच्यावरती इफेक्ट लागून जाईल. त्यानंतर करायचं काय, आपल्याला इथं बाबासाहेबांच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला परत क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे. इथनं आपल्याला हा इफेक्ट परत आपल्याला बीट ॲप्लिकेशनमधून परत हा पण आपल्याला जसं पहिला इफेक्ट ॲड करणार तुम्ही तसंच हा पण ॲड करायचा आहे. तुम्हाला तिथं काइनमास्टरचा लोगो दिसेल, त्या लोगोवरती क्लिक केल्याच्यानंतर डायरेक्टली हा इफेक्ट काइनमास्टरमध्ये ॲड होईल. आणि यातील आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट जो आहे सगळ्या व्हिडिओवरती फोटोवरती ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे. जसं मी करीत आहे अशा प्रकारे तुम्हाला पण सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या याच्यावरती ॲड करून घेतो. फक्त आणि फक्त आपल्याला यामधला 3 नंबरचाच इफेक्ट ॲड करायचा आहे. ठीक आहे, आणि अजून व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पर्यंत असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो. तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही किंवा काही प्रॉब्लेम आला एडिटिंगला तर तुम्ही सिम्पली आपल्याला कमेंट करून पण सांगू शकता, मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. ठीक आहे, तर नक्की तुम्ही कमेंट करा, तुम्हाला रिप्लाय लगेच मिळेल. आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही. खाली तुम्हाला लाल कलरचं बटन दिसत असेल, फक्त त्यावरती क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करून ऑलवरती सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, नोटिफिकेशन. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या व्हिडिओवरती ॲड करून घेतलेला आहे. तुम्हाला पण अशा प्रकारे सगळ्या याच्यावरती ॲड करून घ्यायचा हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर बघू शकता आपल्याला करायचं काय, व्हिडिओ एक नंबरला यायचं, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल ब्लॅक स्क्रीन, बघू शकता हा वाला. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर कैची साईडच्या ऑप्शन जायचं, याला फुल टू स्क्रीन करायचं, खाली ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला लास्ट स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्या इथं ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि मधली जी ड्युरेशन फक्त 1 पॉईंट आपल्याला वाढायची. बघू शकता फक्त आणि फक्त 1, 2 झालेली, फक्त 1 वाढायची आहे. एकदम परफेक्टपणे बघून घ्या. टाईम लागला तर लागू द्या, काही हरकत नाही. व्हिडिओ अगदी एकदम प्रोफेशनलपणे दिसला पाहिजे. तर ती 2 वर चाललं आहे, आपल्याला फक्त 1 वरच वाढवायचं आहे. तर बघू शकता परफेक्टपणे झालेलं आहे. आता आपल्याला करायचं काय, जिथं आपले फोटो निघत आहे तिथे यायचं आहे. फोटो निघत आहे तिथं आल्याच्यानंतर आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथून तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही PNG कैची साईज ऑप्शन दोन्हीला फोटो स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि हिची जी लेंथ आहे आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. घेतल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला ही 14 भीम जयंती लवकरच ही PNG आपल्याला आणखी एकदा ॲड करायची. तर आपल्याला ही PNG थोडीशी खाली सरकवायची. बघू शकता यावरती क्लिक करायचे, लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं आपल्याला ही PNG आणखी एकदा इथं ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे इथं. आणि आपण ही PNG खालून थोडीशी झाकलेली नाही, तर आपण तिला हातानेच असं करून खाली सरकून घेऊया. ठीक आहे, परफेक्टपणे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. आणि ह्या PNGला आपण थोडंसं अजून खाली सरकून घेऊया आणि ही PNG थोडीशी मोठी करूया. त्यानंतर आपल्या व्हिडिओचे एक नंबर लिहायचं, परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची. तर बॉर्डर PNG ॲड झालेली बघू शकता. आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर आपल्याला जिथनं फोटो निघत आहे तिथे यायचं आहे परत एकदा. आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक व्हिडिओ इथं ॲड करायचा. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक लास्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला कैची साईज ऑप्शन जायचं, याला फोटो स्क्रीन करायचं, ऑडिओवरती क्लिक करून याचा ऑडिओ ऑफ करायचा, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगवरती येऊन याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर ओके करायचं आहे. आणि आता तुमचा व्हिडिओ जो पूर्णपणे बनवून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो. तर
तर बघू शकता एकदम कडकपणे आपला स्टेटस बनवून रेडी झालेला आहे। इथं तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक करायच्या नंतर इथे एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की मी अशी ट्रेनिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।